हॅलो फ्रेंड, मी बनवणार आहे आज सुक्या चिकनची रेसिपी। त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये घेतलेला आहे तेल, जेवढा आवश्यकतेनुसार मी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकलेला आहे मी अद्रक, लसूण आणि कांद्याची पेस्ट आणि ही छान परतून घ्यायची आहे। ही परतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खडा मसाला, जे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। खडा मसाल्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे? खड्या मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे खोबरं आणि कलमी, चक्रीफूल, विलायची आणि खसखस, एवढे मी आयटम यामध्ये टाकलेले आहेत। त्याची छान पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे। हे छान खदखद असं शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। त्यामध्ये आवडीनुसार चटणी टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची आहे। त्या व्यतिरिक्त मी याच्यामध्ये दुसरा विकतचा मसाला टाकलेला नाही आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। रात्रीची वेळ आहे आणि ही मी रात्रीला बनवत आहे। रात्रीच्या जेवणामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाला छान शिजू द्यायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल किंवा व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि एक टोमॅटो आहे, ते मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आणि ते मी यामध्ये टाकलेलं आहे। आणि मी मोबाईल हातामध्ये पकडलेला आहे, एका हाताने कॅमेरा पकडलेला आहे आणि व्हिडिओ शूट करत आहे, दुसऱ्या हाताने मी ही भाजी बनवत आहे, त्याच्यामुळे कॅमेरा हलत आहे। हे बघा, खूप कॅमेरा हलत आहे, मी स्टँडवर लावलेला नाही आहे। हे बघा, मसाला आपला छान झालेला आहे, पूर्ण तरी तेल वर आलेलं आहे। आता यामध्ये मी बॉईल केलेलं चिकन टाकत आहे। मी हे पहिल्यांदाच बॉईल करून घेतलेलं आहे। आता बॉईल केलेलं मी चिकन यामध्ये पूर्ण ॲड करणार आहे आणि छान मस्त मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एक वाफ द्यायची आहे। आपलं सुखन चिकन मसाला रेडी आहे। अप्रतिम लागते आणि खूप छान लागते, खाऊन बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।